खूप वारा आहे। नाणे घाटात आलोय आम्ही खूप वर्षानंतर। सनसेट पाहणार आहोत। नाणे घाट पण एक्सप्लोर करूया। चला। नमस्कार, वेलकम टू नाणे घाट। नाणे घाट आणि माकडं पण आहेत। ज्या गोष्टीसाठी नाणे घाटला नाणे नाव पडलं त्याचं कारण म्हणजे ही घागर। म्हणजे सर्वांना माहितीच असेल ही गोष्ट, तरी मी सांगतो। इथना पूर्वी भरपूर व्यापार चालायचा सातवाहन काळात, आणि जाता येता लोक ह्यामध्ये एक नाणं टाकून जायचे, म्हणजे टोल। त्यामुळे या घाटाला नाणे घाट असं नाव पडलं। या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे एक छोटं, तिथे पाण्याचे टाके सुद्धा आहेत। आणि हा द वर्ल्ड फेमस नाणे घाट। त्या पायऱ्या बऱ्याचशा चांगल्या लावल्यात, इथपर्यंतच आहेत। खाली असंच आहे। काय मस्त बनवलं असेल नाही का? वारा आहे ॲज युजल। नाणे घाटात वारा हा असणारच। सनसेट कलरफुल असणार आहे मस्तपैकी। इथे एक छोटी गुफा आहे आणि इथे लेण्या आहेत। लेण्या पण पाहूया। पाण्याच्या टाक्या आहेत। नाणे घाट आणि मारुतीचं स्ट्रक्चर होतं, पण जे आता पडलेलं दिसतंय माहीत नाही। पूर्वी मी आलेलं तेव्हा पूर्ण होतं मस्त। ठीक आहे। आणि ही आहे ती लेणी, सातवाहनकालीन लेणी, जो आतमध्ये एक शिलालेख सुद्धा आहे खूप मोठा। चला बघूया। बघा, हीच ती लेणी भली मोठी। आणि इथे तो लेख लिहिला आहे काहीतरी सातवाहनकालीन। इथे तर मराठीत लिहित आहे, म्हणजे देवनागरीमध्ये दिसत आहे। ही खूप ह्याचा काहीतरी खूप चांगला अर्थ आहे। एक राणी होती, तिच्या बाबतीत आहे हे। मी नंतर टाकेन व्हिडिओमध्ये याचा अर्थ। इथे सुद्धा दिसतंय ही अशी लेख। या ठिकाणी पण लेख आहे या बाजूला सुद्धा। आणि पूर्वी जे व्यापारी लोक इथनं ये जा करायचे ते इथे विश्रांतीसाठी इथे, म्हणजे असेल काहीतरी सिस्टीम। समोरही काही गुफा आहेत। आणि हा नाणे घाट असा पूर्ण खालपर्यंत मुंबईपर्यंत आहे। ट्रेक आहे पूर्ण। आम्ही सनसेट पाहणार आहोत, निवांत सनसेट एन्जॉय करून जाणार आहोत।